नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी आहे राजम्याचं कालवण। ओल्या राजम्याच्या शेंगा आहेत ह्या, सुका राजमा नाहीये हा। तुम्ही अशी झणझण अशी रेसिपी तयार करू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता मी राजमा सोलून घेतलेला आहे। चांगला इथे दोन बाजू स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 टेबलस्पून इतकं तेल आहे। तेल गरम झालं ती मोहरी घाला पाव चमचा। मोहरी चांगली तडतडल्यावरती आपल्याला जिरं घालायचं आहे पाव चमचा। जिरं मोहरी चांगलं फुलू द्या। त्यानंतर आपल्याला ते बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे। कांदा तांबूस रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया। इथे तुम्ही बघू शकता कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। पाव चमचा हिंग घातलेला आहे मी। बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो घाला। कांदा टोमॅटो छान असा परतून घ्या। मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने काय होईल, कांदा टोमॅटो लवकर मऊ होतील। त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला। कांदा लसूण मसाला घातलेला आहे ते मी 2 चमचे। त्यानंतर एक वाटण तयार केलेलं आहे, खोबऱ्याचं वाटण आहे। अर्धी वाटी खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं, याचं एक वाटण तयार करून ते वाटण मसाल्यामध्ये घालायचं आहे। मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। ते बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला राजमा घालायचा आहे। 1 ते 2 मिनिटं राजमा असा छान परतून घ्या। तुम्ही याच्यामध्ये बटाटे सुद्धा घालू शकता। दोन मिनिटं मसाल्यामध्ये राजमा परतून झाल्यावर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। रस्सा तुम्हाला कितपत पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी घाला। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि राजमा शिजायला ठेवूया। आता तुम्ही बघू शकता रश्श्याला छान अशी तरी आलेली आहे कालवणाला। याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता। आता बघूया आपण राजमा शिजलाय का। राजमा पण छान असा शिजलेला आहे। आपलं राजम्याचं कालवण तयार आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला राजम्याची रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।